आदरांजली श्रद्धांजली या निमित्तानं अर्पण करतोय. आपल्या सोनेवाडी गावाला चांदे कसारे हा सगळा जो पंचक्रोशीचा परिसर आहे, या परिसराला अध्यात्माची एक अत्यंत चांगली परंपरा आपल्या या भागाला लाभलेली आहे. साईनाथांचं, साईबाबांचं पवित्र असं शिर्डीचं ठिकाण आपल्या जवळ आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचं समाधीस्थान आणि त्या माध्यमातून या भागाला खूप प्रेमानं परमार्थाचा उपदेश करणारे पूज्य महंत श्री रमेश गिरीजी महाराज यांच्यासारखे संत या परिसराला लाभलेले हे सुद्धा एक परम भाग्य आहे. त्याचबरोबर आत्मा मालिक या संस्थेच्या माध्यमातून गुरुदेव माऊली आणि त्यांची जी सर्व सहकारी मंडळी ध्यान भजन अध्यात्माच्या द्वारा आणि त्याचप्रमाणे शिक्षणाच्या द्वारा ही एक चांगली सेवा या भागामध्ये त्यांनी उभी केलेली आहे. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं वारंवार येणं या भागामध्ये सातत्यानं असायचं, तेव्हा त्यांचाही कृपा प्रसाद या आपल्या सर्व भागाला लाभलेला आहे. योगीराज तुकाराम बाबांची परंपरा आपल्या या भागाला लाभलेली आहे आणि त्या माध्यमातून आता जुन्या वडीलधाऱ्या मंडळींना वैकुंठवासी गोविंद बाबा आठवत असतील, वैकुंठवासी माऊली बाबा आठवत असतील, पण आपल्या पिढीत सगळ्यांनी ज्यांना पाहिलं ते वैकुंठवासी पूजनीय काशीनाथ बाबा यांचंही मार्गदर्शन या आपल्या भागाला लाभलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की किती समृद्धता सर्व दृष्टीनं आपल्याला ही लाभलेली आहे. आपल्या या भागातील शेती समृद्ध आहे, शिक्षणाच्या दृष्टीनं हा भाग पुढे आहे. स्वर्गीय कर्मवीर काळे साहेब असतील, स्वर्गीय कोले साहेब असतील, या भागामध्ये झटलेले लढलेले अनेक कार्यकर्ते असतील, राजकीय सामाजिक माध्यमातून सुद्धा मोठं काम या मान्यवरांनी उभं करून ठेवलेलं आहे. आणि अध्यात्माचा जो उल्लेख साधू संतांचा मी केला हे परम भाग्य आहे. महाराष्ट्रात फिरताना असं जाणवलं काही भागामध्ये एखाद्या जिल्ह्यात एखादे महात्मे सुद्धा कधी कधी लाभत नाहीत आणि त्यामुळे त्या जिल्ह्याची अध्यात्माच्या दृष्टीनं भूक ही कायम राहते. मार्गदर्शन कुठं घ्यावं, कशा पद्धतीनं अध्यात्म करावं हे त्यांना सुचत नाही. पण आपण किती भाग्यवान आहोत, ही सर्व अनुकूलता आपल्याला ही लाभलेली आहे. आणि मला वाटतं त्यामुळेच आपल्या भागामध्ये सर्व गोष्टी समतोल पाहायला मिळतात. मी आपल्याला थोडं निरीक्षण सांगतो माझं फिरतानाचं. काही भागामध्ये शेती समृद्ध आहे, पण जर अध्यात्म नसेल तर तिथेही एवढी प्रसन्नता लाभत नाही. शेती आहे. काही भाग मी असा आहे पाहिला शिक्षणानं खूप पुढारलेला आहे, पण तिथे अध्यात्माचा जर अभाव असेल तिथेही तितकं चैतन्य जाणवत नाही. परंतु आपल्या भागामध्ये जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली जया ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. माऊलींच्या या मतानुसार समृद्धी आणि संस्कृती जर का एकत्र नांदली तर मनुष्याचं जीवन हे आनंददायी झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्यातल्या त्यात थोडीशी समाधानी आनंदी कुटुंब या भागामध्ये आपल्या निश्चित आपल्याला जाणवतात. आणि हे संत महात्म्यांचे उपकार, आपल्या वाडवडिलांचे उपकार की त्यांनी हा परमार्थ स्वीकारला, तो पुढच्या पिढीला दिला. आणि म्हणून आज कैलासवासी जावळे पाटील, भगवानराव जावळे पाटील यांनी सुद्धा शेती करायचे, एक साधं राहणीमान, साधं व्यक्तिमत्व. पण मला असं वाटतं जीवनामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या. जीवनाची परिपूर्ती कशानं होते याची व्याख्या जगात कोणाला सांगता येणं कठीण आहे, पण जीवनातलं समाधान कशानं मिळतं हे मात्र आपल्याला शोधता येण्यासारखं आहे. बाकी परिपूर्णता झाली असं म्हणणारं कुणी अजून भेटला नाही. इतकी पदं मिळाली म्हणून मला पुरे झालं, उलट 10 वेळा पद दिलं, 11व्या वेळेला जर दिलं नाही तर तो लगेच बगावत करतो. विरुद्ध जातो.
आता माझ्यासारख्याला नेहमी प्रश्न पडतो की का बरं 10 वेळा त्या माणसाने तुझ्यावर जो उपकार केलेला आहे त्याची काही चूक झाली का मागे? विठाला 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 हा, सातत्यानं कुठे कुणावर अन्याय असेल तर ते आपण समजू शकतो. आणि म्हणून कशानं परिपूर्णता? पदानं होईल का, पैशानं होईल का, मानपानानं होईल का? तर या सर्व गोष्टी मला असं वाटतं याची भूक काही थांबणारी नाही आहे. याला तृष्णा म्हणतात आणि ती वाढत जाते. जसं अग्नी भडकला आणि त्यामध्ये जर का आपण इंधन घातलं तर इंधनानं अग्नी वाढत जातो, तो कमी कसा काय होईल? महाराजांनी प्रश्न केलाय, इंधने निमाला अग्नी कोठे, इंधने निमाला अग्नी कोठे, इंधने निमाला अग्नि कोठे, इंधने निमाला अग्नि कोठे. विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे, इंधने निमाला अग्नी कोठे. विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे, इंधने निमाला अग्नी कोठे. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. प्रापंचिक गोष्टींनी मी समाधानी झालो असं म्हणणारा जगाच्या पाठी, कारण इंधनानं अग्नी वाढत जातो तसं वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह, भोगांची प्राप्ती यातून अपेक्षा वाढत जातात, त्या कमी होताना दिसत नाही. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असं म्हणायचे की जगातली सर्व संपत्ती ऐश्वर एका माणसाला जरी आणून दिलं आणि मग त्याला विचारलं की आता कसं काय वाटतंय, तो म्हणेल अजून काही शिल्लक असलं तर पहा. म्हणून पृथ्वीच्या कक्षा कळलेल्या आहेत. पृथ्वी, तिचा व्यास काय, तिची त्रिज्या काय आणि भौगोलिक क्षेत्रफळ काय हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलंय. अनेक गोष्टींमध्ये चंद्राचं अंतर मोजलेलं आहे, सूर्याचं अंतर सांगता येतंय, परंतु माणसाची अपेक्षा किती मोठी आहे, याचं वर्तुळ कुठपर्यंत आहे हे अजून कोणाला याचा शोध लागलेला नाही आणि कोणत्या शास्त्रज्ञानं हे शोधण्याचं धाडसही केलेलं नाही. विठाला 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 विठाला. आमरसाचे दिवस होते जसे आता आहेत आणि मग बापाला मुलीची आठवण झाली, चला जावयाला मुलीला आपण जेवायला बोलू. मोठ्या प्रेमानं बोलावलं, जेवण दिलं आणि जेवण दिल्यानंतर कपडे लत्ते घेतले. मग घरी गेल्यावर ती मुलगी आपल्या पतीला म्हणायला लागली, बघा माझे वडील किती चांगले आहेत, प्रेमानं आपल्याला बोलावलं, कपडे लत्ते घेतले, केवढा चांगला कार्यक्रम केला. पण आता हे जे जावई होते ते जरा वेगळ्या स्वभावाचे होते. मला वाटतं कैलासवासी भगवान पाटलांचं भाग्य आहे की त्यांना सरांसारखे समाधानी भाचे आणि जावई, नाही का, दोन नाते आहेत. दुसरेही जावई आमच्या शंकरापूरचे चांगले जावई मिळाले. पण हे सगळ्यांचं भाग्य नसतं ना. काही ग्रह हे अतृप्त ग्रह असतात आणि जावयाला ग्रह म्हटलेलं आहे सुभाषितकारांनी, जामातो दशमग्रहा. नवग्रह आपल्याला माहिती आहे, पण त्याने सांगितलं हा 10वा एक ग्रह आहे, त्याचं नाव आहे जामातो. संस्कृत मध्ये जावयाला जामात म्हणतात. आणि म्हणून पुष्कळ चांगली माणसं या समाजामध्ये आहेत, म्हणून समाज चाललेला आहे. बाकी काही माणसं असे की एकमेकांचा छळ करण्यासाठीच नाते असतात की काय, असा गैरसमज काहींना झालाय. कोणतेही नाते छळ करण्यासाठी नाही मायबाप हो. सुखा दुःखामध्ये एकमेकाला साथ देण्यासाठी, अडचणीमध्ये एकमेकांसाठी उभं राहण्यासाठी, एकमेकांचे वेळोवेळी अश्रू पुसण्यासाठी, साथ देण्यासाठी नाते आहेत.
कोणतंही नातं असो, भावाभावांचं असो, मित्रत्वाचं असो, पाहुण्या रावळ्यांचं असो, जावयाचं असो, आणि तीच नाती टिकतात, ती गोड वाटतात ज्या नात्यांमध्ये ही नीती जपली जाते. आणि म्हणून हा जावई जरा थोडासा विचित्र होता माझ्या गोष्टीतला. पण ती मुलगी म्हणायला लागली घरी गेल्यावर की बघा माझे वडील किती चांगले आहे, आपल्याला कपडे लत्ते घेतले, जेव घातलं. मग काय सांगू नको भूषण तुझ्या बापाचं, आमरसाचं जेवण दिलं म्हणजे काय मोठेपणा, पाठीभर आंबे तर काय बांधून दिले नाही आपल्याला सोबत. असं म्हटल्यावर त्या मुलीच्या मनातच राहून गेलं ते. दुसऱ्या वर्षी पुन्हा आंबे पिकले, पुन्हा आमरसाला जेवायला बोलावलं, जेऊ खाऊ घातलं, कपडे लत्ते घेतले. आणि मग ती मुलगी हळूच बापाच्या आईच्या कानात म्हणाली की मागच्या वेळेला माझे पती जरा नाराज राहिले, ते म्हणले पाठीवर आंबे तर काय दिले नाही. बाप म्हणला एक 2-4 दिवस मला वेळ दे, मी भरपूर आंबे घेऊन येतो तुझ्या घरी. आणि मग घरची झाडं होती आंब्याची, चांगली व्यवस्थित पिकायला झालेले आंबे ते काढले. एक पाटी काय 2-4 पाट्या भरून आंबे बैलगाडीत घातले, म्हणजे पाटी भरून नाही, साठी भरून. जाऊ द्या, एकुलती एक मुलगी आहे, त्याचाही स्वभाव बिचाराचा चांगला होता, देऊन टाकले. मुलगी म्हणायला लागली बाबावर तुम्ही पाठीवर म्हणले तर बैलगाडीत आंबे आणून दिले माझ्या बापाने, किती चांगला आहे माझा बाप. काय भूषण सांगू नको तुझ्या बापाच, काय मोठं नवल झालं, आंबे आणून दिले म्हणजे नवल काय झालं. आंब्यावाली जमीन तर काय आपल्या नावावर करून दिली नाही ना म्हणे. बस माझी गोष्ट मी थांबवतो. म्हणून अनेक क्षेत्रफळ मोजता येतील, अनेकांचे व्यास परीघ त्रिज्या काढता येतील, परंतु मानवी आकांक्षा अपेक्षा कुठपर्यंत आहे, कितीपर्यंत आहे. मला वाटतं कदाचित या जगामध्ये या आकाशाच्या पोकळीचाही एक दिवस शोध लागेल कुठपर्यंत आहे, पण मानवी मनाचा अंत पार लागणं कठीणच आहे. विठाला 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 पुंडलिक वरदा ज्ञानदेव. हो, म्हणून मानवाला पूर्ण समाधान कशानं मिळेल किंवा पूर्ण तृप्ती कशानं होईल हे सांगता येत नाही, पण मानवी जीवन समाधानानं आनंदानं कशानं जगता येईल तर 2 गोष्टी आहे. एक म्हणजे भक्ती आणि दुसरी म्हणजे नीती. आणि ती बहुसंख्य स्त्री पुरुषांमध्ये आपल्यामध्ये आजही जिवंत आहे, सांभाळलेली आहे आपण अनेकांनी, आणि तिथे समाधान आहे. थोडस कमी असू द्या आपल्याजवळ. मला येताना गाडीमध्ये फार छान आमचे सहकारी बोलत होते. ते म्हणाले काही माणसं गरीब असतात, 100 रुपये जेमतेम काही खटपट केली तर त्यांना मिळतात, पण तरी सुद्धा ते त्यांची नीती सोडत नाही. रस्त्यावरचं खेळणं जर 10 रुपयाला विकायचं असेल ना, तो 10लाच विकतो. तो म्हणत नाही मला याचे 11 द्या, त्याला काय निश्चित नफा असेल तेवढा. आता काय त्या 10-10 रुपयातून किती त्याला मिळत असेल. पण समाजाची एक सवय आहे, ज्याला थोडंफार पोटासाठी जो खटपट करतो ना, त्याला 10 मिनिटं आपले वाया घालवतील. आता आपले 10 मिनिटं महत्वाचे असतात आणि त्याला डोकं लावत बसतील. नाही 10चे मग एक काम कर ना, 20चे 3 दे ना. हे खेळणे. तो म्हणतो नाही हो, मला थोडेसेच पैसे मिळतात, 10चं एक घ्या. नाही नाही, 20त 3 दे, 30त 4 दे. काहीतरी आपण योजना आपल्या मनानं त्याच्यावर लादो. पण तुम्हाला सांगतो अनेक गरीब माणसं या जगामध्ये आजही अशी आहे, ते गरिबीत जगतील पण नीती सोडत नाही. कोणाची चोरी त्यांना पसंत नाही, कोणाची चाहडी त्यांना पसंत नाही, कोणाचं फुकट घेणं त्यांना पसंत नाही, एक वेळ उपवासी, अशी पुष्कळ माणसं या समाजामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला सांगतो, दागदागिन्यांनी शोभून दिसण्यापेक्षा माणसं ही सद्गुणांनी शोभून दिसली पाहिजे. सद्गुणांनी शोभून. तुकाराम महाराजांकडे सद्गुणाचे अलंकार होते. सर्व सुख मिळालो, सर्व अलंकार, सर्व सुख मिळालो, सर्व अलंकार, सर्व सुख मिळालो, सर्व अलंकार.
सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. राम कृष्ण हरी सर्व सुख ल्यालो सर्व सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे भर सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदे भर राम कृष्ण हरी सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार तुकाराम महाराज म्हणाले परमार्थाच्या या प्रांतामध्ये आम्हाला सर्व सुख मिळालं आणि सर्वालंकार मिळाले. या अलंकारांची व्याख्या शोधण्यासारखी आहे. कोणते अलंकार? पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. ज्ञान हा अलंकार आहे, वैराग्य हा अलंकार आहे, शांती हा अलंकार आहे, भक्ती हा अलंकार आहे, माणुसकी हा अलंकार आहे, सेवा हा अलंकार आहे, पुण्य हा अलंकार आहे, परोपकार हा अलंकार आहे, दया क्षमा शांती हे अलंकार आहे सगळे मानवी जीवनातले. आणि मायबाप हो आपले वाडवडील सुद्धा या अलंकारांनी सुशोभित होते. आजही आपल्यामधली अनेक आपल्यासारखी चांगली माणसं याच अलंकारानं शोभिवंत. मग बाकीचे अलंकार असू नये असं चुकीचं मतही मी मांडणार नाही की ठीक आहे ना, जे लागतात ते लागतात, आवश्यक आहे ते जरूर घाला. आहेत सणावाराला अलंकार हे घातले पाहिजे. माझ्या माय भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील. आणि म्हणून आता आमच्या सारख्यांना घेवत नाही म्हणून उगीच लोकांना नावं ठेवायची. व्यासपीठावर बोलणाऱ्या माणसाचा एक मजेशीर दोष असतो. जे आपल्याच्यानं होत नाही ना, मग ते त्या बाबतीत तो दुसऱ्याची ढोपरं कुटतो. आपल्याच्यानं जर शिक्षण झालेलं नसेल ना, तो शिकलेल्याच माणसाला नाव ठेवतो. आपल्याच्यानी जर का सप्ताहात पारायणाला बसणं होत नसेल ना, मग तो पारायणात बसलेल्या माणसाच्या चुका काढतो. आपल्याच्यानी कधी भजन होत नसेल तर भजनी मंडळाला टाळकुटे म्हणतो. व्यासपीठावरून उभं राहताना माणसांच्या मानसिकता आणि त्याचा अभ्यास मनोशास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून करण्यासारखा आहे. मला वाटतं आमचे आदरणीय पत्रकार मंडळी ते खूप छान करत राहतात. आता लक्ष्मणराव हे तर आमचे धार्मिक पत्रकार आहेत, त्यामुळे काही प्रश्नच नाही. ते कीर्तनातले नुसते शब्द घेत नाही, त्यातला भावही त्यांना कळतो. अशी फार थोडी माणसं असतात. मला एवढंच सांगायचं की एखादी गोष्ट आपल्याच्यानं जमली नाही म्हणून दुसऱ्याला नाव ठेवून, म्हणून दागिने घालू नये असं मी म्हणणार नाही, जरूर घालावे. पण या दागिन्यांची शोभा तात्पुरती आहे हे समजून मग घालावे. ही तात्पुरती आहे. लग्नात घातले लग्नापुरती शोभा आहे, सणावाराला घातले सणावारापुरती शोभा आहे. पण जर तुमच्याकडे चांगला स्वभाव हा दागिना असेल तर याची शोभा कायम आहे. सद्बुद्धी हा अलंकार तुमच्याकडे असेल, ज्ञान हा अलंकार असेल, परोपकार हा अलंकार असेल, या सगळ्या गोष्टी मानवाला अनंत काळ समाजामध्ये आदरणीय ठेवतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही आठवण का करतो? अहिल्यादेवी होळकरांची आठवण आम्ही का करतो? सावित्रीबाईंची आठवण आम्ही का करतो? टिळकांची आठवण, स्वातंत्र्यवीरांची आठवण. वेगवेगळी विचारधारा होती, वेगवेगळे प्रांत